कधी विचार केला आहे का, की एखाद्या देशाची कहाणी कशी सांगितली जाते? फक्त इतिहासातून नाही, तर त्या देशाने विज्ञानाच्या क्षेत्रात घेतलेल्या भरारीतून सुद्धा. आज आपण स्वतंत्र भारताचा तोच अविश्वसनीय प्रवास पाहणार आहोत, की कसा विज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा हात धरून भारताने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली. ह्या सगळ्या प्रवासाची सुरुवात झाली एका स्वप्नामुळे, एका दूरदृष्टीमुळे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना हे पक्क माहीत होतं की देशाची खरी प्रगती फक्त आणि फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच होऊ शकते. त्यांचे हे शब्द भविष्य विज्ञानाचे आहे आणि जे विज्ञानाशी मैत्री करतील त्यांचे आहे, हे भारताच्या वैज्ञानिक धोरणाचं जणू काही पायाच ठरले. चला तर पटकन बघूया की आपण आज काय काय पाहणार आहोत. आपण एका राष्ट्राच्या वैज्ञानिक स्वप्नापासून सुरुवात करणार आहोत. मग अणुशक्ती, अवकाश संशोधन, दळणवळण क्रांती आणि शेवटी 21व्या शतकात भारत आज कुठे उभा आहे हे पाहणार आहोत. तर हे वैज्ञानिक स्वप्न सत्यात कसं उतरलं? सुरुवात नेमकी कुठून झाली? हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं पाऊल उचललं गेलं 10 ऑगस्ट 1948 रोजी. याच दिवशी अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. आणि याचं नेतृत्व कोणाकडे होतं? तर महान शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांच्याकडे. खरं तर इथूनच भारताच्या वैज्ञानिक आत्मनिर्भरतेच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. आता वळूया भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाकडे. खरं सांगायचं तर हा एक कमालीचा प्रवास आहे. शांततेसाठी वीज बनवण्यापासून ते एक सामरिक शक्ती बनण्यापर्यंतचा ही टाईमलाईन बघा. म्हणजे भारताचा अणुप्रवासातला प्रत्येक महत्त्वाचा टप्पा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. अप्सरा या पहिली अणुभट्टीपासून सुरुवात झाली, मग तारापूरमध्ये वीज निर्मिती सुरू झाली. भारतानं हळूहळू आपली क्षमता वाढवली. 1974 मधली पोखरण 1 ची चाचणी ही एक मोठी झेप होती. आणि 1998च्या पोखरण 2 चाचण्यांनी तर भारताला जगाच्या नकाशावर एक अणुवस्त्रधारी राष्ट्र म्हणून ओळख मिळवून दिली. पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, अणुऊर्जेचा उद्देश फक्त सामरिक शक्ती बनणं नव्हता. नाही, अजिबात नाही. यामागे खूप मोठी विकासाची दृष्टी होती. वीज निर्मिती करणं, शेतीत उत्पादन वाढवणं, आरोग्याच्या क्षेत्रात त्याचा उपयोग करणं. थोडक्यात काय तर अणुशक्तीचा वापर शांततापूर्ण विकासासाठी करणं हेच भारताचं मुख्य ध्येय होतं. आणि मग तो दिवस उजाडला. 18 मे 1974. पंतप्रधान इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतानं पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी केली. पण जगात जाहीर काय केलं तर या चाचणीचा उद्देश अणुऊर्जेचा शांततापूर्ण वापर हा आहे. या एका घटनेनं संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे वेधलं गेलं. आणि मग ठीक 24 वर्षांनी 11 मे 1998 रोजी पोखरण 2 चाचण्यांनी भारताने आपली अणुवस्त्र क्षमता जगासमोर सिद्ध केली. यात हायड्रोजन बॉम्बची चाचणीसुद्धा होती. यानंतर भारताने स्वतःला एक अणुवस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं आणि जागतिक राजकारणात आपलं स्थान अधिकच मजबूत केलं. अणुशक्ती तर मिळवली, पण भारताचं स्वप्न फक्त जमिनीपुरतं मर्यादित नव्हतं. आता वेळ होती आकाशाला गवसणी घालण्याची. चला, आता भारताच्या क्षेपणास्त्र आणि अवकाश कार्यक्रमाच्या दुहेरी प्रवासाकडे वळूया. या प्रवासातली एक अत्यंत महत्त्वाची संस्था म्हणजे DRDO, म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. 1958 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचा एकच उद्देश होता भारताला संरक्षण तंत्रज्ञानामध्ये आत्मनिर्भर बनवणं. जेव्हा इतर देशांनी तंत्रज्ञान द्यायला नकार दिला, तेव्हा DRDOनंच ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. आणि जेव्हा आपण मिसाईल प्रोग्रामबद्दल बोलतो, तेव्हा एका व्यक्तीचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाणं शक्यच नाही. डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्याच दूरदृष्टीमुळे आणि नेतृत्वामुळे भारतानं या क्षेत्रात एवढी मोठी झेप घेतली. आणि म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. आता हे बघा, पृथ्वी हे फक्त एका क्षेपणास्त्राचं नाव नव्हतं, तर ती एक संपूर्ण सिस्टीम होती. म्हणजे बघा, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं हे क्षेपणास्त्र लष्करासाठी वेगळं, पृथ्वी 1, हवाई दलासाठी पृथ्वी 2 आणि नौदलासाठी पृथ्वी 3 अशा वेगवेगळ्या रूपात ते विकसित करण्यात आलं. यातून भारताची तिन्ही संरक्षण दलं स्वदेशी तंत्रज्ञानानं सक्षम झाली. अवकाश संशोधनातही भारतानं अशीच हळूहळू पण निश्चित पावले टाकली. सुरुवात कुठून झाली तर थुंबा इथल्या एका छोट्या रॉकेट प्रक्षेपणापासून. मग आर्यभट्टसाठी सोव्हिएत युनियनची मदत घेतली, पण त्यानंतर ॲपलसारखा पूर्णपणे स्वदेशी उपग्रह बनवला. आणि मग आला INSAT-1B,
या एका उपग्रहानं देशातल्या टेलिकॉम, टीव्ही ब्रॉडकास्टिंग आणि हवामान अंदाजात अक्षरशः क्रांती घडवून आणली. बरं, अणुशक्ती झाली, अवकाश संशोधन झालं. आता बोलूया त्या टेक्नॉलॉजीबद्दल जिने खऱ्या अर्थाने या अफाट देशाला जोडलं आणि कोट्यावधी लोकांचं आयुष्यच बदलून टाकलं. कोकण रेल्वे हे फक्त एक नाव नाहीये, तर भारतीय इंजिनिअरिंगच्या जिद्दीचं प्रतीक आहे. जरा हे आकडे बघा. 92 बोगदे, 179 मोठे पूल आणि 1819 छोटे पूल. हे आकडेच सांगतात की सह्याद्रीचा कठीण खडकांना भेदून देशाला जोडणं हे किती मोठं आव्हान होतं. आणि अशा अशक्य वाटणाऱ्या प्रकल्पांमागे एक चेहरा असतो, आणि तो चेहरा म्हणजे श्रीधरन. कोकण रेल्वे असो किंवा दिल्ली मेट्रो, त्यांच्या अतुलनीय कामामुळेच त्यांना मेट्रोमॅन म्हणून ओळखलं जातं. जरा विचार करा, 1994 साली जेव्हा भारतात मोबाईल आले तेव्हा एका हँडसेटची किंमत होती तब्बल 45,000 रुपये आणि 1 मिनिटाच्या कॉलसाठी 17 रुपये. आजच्या काळात हे ऐकूनच आश्चर्य वाटतं, नाही का? यावरूनच कळतं की तंत्रज्ञानाने किती मोठी मजल मारली आहे. आज आपण इंटरनेटच्या युगात आहोत, पण त्याआधीही भारताला जोडण्याचे प्रयत्न सुरूच होते. पत्रांसाठी पिनकोड सिस्टीम आली, मुंबई ते लंडन थेट ISD कॉल सुरू झाला, दिल्लीतलं कम्प्युटराइज्ड रेल्वे रिझर्वेशन आलं आणि मग कोकण रेल्वे. ह्या सगळ्या छोट्या छोट्या वाटणाऱ्या गोष्टींनी देशाला खूप जवळ आणलं. तर या सगळ्या दशकांच्या मेहनतीचा, या वैज्ञानिक प्रवासाचा नेमका परिणाम काय झाला आणि आज 21व्या शतकात भारत नेमकं कुठे उभा आहे? या अनेक दशकांच्या अथक आणि एकाग्र प्रयत्नांमुळे भारतानं स्वतःला एका मोठ्या टेक्नॉलॉजिकल पॉवरमध्ये बदललं आहे. आज 21व्या शतकात भारत जगातील एक महत्त्वाचं आणि प्रभावशाली राष्ट्र आहे, यात काहीच शंका नाही. हा प्रवास आत्मनिर्भरतेच्या ध्येयानं सुरू झाला होता आणि आज जागतिक स्तरावर पोहोचला आहे. भारतानं नेहमीच एक गोष्ट म्हटली आहे, तंत्रज्ञानाचा उपयोग जगात शांतता निर्माण करण्यासाठी व्हायला हवा. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भविष्यात भारत हे ध्येय कसं साध्य करणार? आपली ही प्रचंड ताकद मानवतेच्या भल्यासाठी कशी वापरली जाईल? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो नक्कीच विचार करायला लावतो.